नियमांची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, हा इशारा दिलाय आयुक्तांनी। हे तेच आयुक्त आहे ज्यांना रिअल लाईफ सिंघम म्हटलं जातं। 21 वर्षांच्या नोकरीत ज्यांची 25 वेळा बदली झाली आहे, ज्यांच्यामुळे हॉटेल व्यावसायिक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणलेत। एव्हा ना तुमच्या लक्षात आलं असेल मी ज्यांच्याबद्दल बोलतीये आणि जो फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय ते आहेत आयुक्त तुकाराम मुंढे। अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेऊन त्यांना जेमतेम 1.25 महिना उलटलाय, पण या काळात त्यांनी केलेल्या कारवाईचं सगळीकडेच कौतुक होत आहे। अन्नाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढेंनी कारवाईचा इशारा देताना काय म्हटलंय, दूध भेसळीनंतर ऑइल कंपनीला त्यांनी कसा दणका दिलाय, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त सध्या रोज चर्चेत आहेत। याचं कारण त्यांनी केलेल्या बेधडक कारवाया। सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत तुकाराम मुंढे असं काम करतायत ज्यामुळं अन्न व औषध प्रशासनही कधी नव्हे इतकं चर्चेत आलंय। पण मुंढेंच्या या बेधडक कारवायांवरून त्यांच्यावर टीकाही केली जाते। पण या टीकेला जुमानतील ते तुकाराम मुंढे कसले? एकीकडे आयुक्त तुकाराम मुंढे धडाधड छापे टाकत हॉटेल व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडतायत, तर दुसरीकडे अन्न, दूध, पनीर यात भेसळ करणारे रॅकेट पकडतायत। यामुळं भेसळखोरांचे धाबे दणाणलेत। आयुक्त तुकाराम मुंढेंचा या मागचा एकच हेतू आहे, तो म्हणजे लोकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावं। आता हे करताना जे नियम मोडतील त्यांना तुकाराम मुंढेंनी कारवाईचा इशारा दिलाय, त्याचवेळी गय केली जाणार नाही अशी तंबीही दिली आहे। आधी पाहूया तुकाराम मुंढेंनी नेमका काय इशारा दिलाय। तुकाराम मुंढेंनी म्हटलंय, अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक स्तरावर कारवाई सुरू केली आहे। या कारवाईचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दिसायलाही लागलेत। नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, तसंच नियमांची तडजोडही खपवून घेतली जाणार नाही। अन्न व औषध प्रशासन विभाग आपली कारवाई सुरूच ठेवणार असा इशाराच IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिलाय। आता हा इशारा त्यांनी का दिलाय, कोणते नियम आहेत जे पाळले जात नाहीत, पाहूया। राज्यातल्या नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळावं यासाठी अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा सरकारनं आणला। त्यात सुधारणा करून 2006 मध्ये फूड सेफ्टी आणि स्टँड ऍक्ट म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणची स्थापना झाली। या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली ती 2011 साली। या कायद्यानुसार अन्न व्यावसायिकांनी ज्यात उत्पादक, विक्रेते, वितरक आणि आयातदारांना परवाना दिला जातो, त्यानुसार विक्री होणाऱ्या अन्न पदार्थांची गुणवत्ता पाहिली जाते। या कायद्यानुसार नियम काय आहेत तेही सांगते। छोट्या विक्रेत्यांपासून ते मोठ्या हॉटेल्स व्यावसायिकांना अन्न विक्रीचा परवाना या कायद्यानुसार बंधनकारक आहे। हा परवाना दर्शनी भागात लावणं अनिवार्य आहे। अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एप्रन, टोपी घालणं बंधनकारक आहे। शाकाहारी, मांसाहारी असे अन्नपदार्थ वेगळे ठेवणंही बंधनकारक आहे। जेवण बनवण्याचा, कच्चे अन्न ठेवण्याचा आणि जेवण वाढण्याचा म्हणजे जेवण्याचा परिसर किंवा जागा ही स्वच्छ असावी। कीटक नियंत्रणासाठी तिथं योग्य काळजी घेणं गरजेचं आहे। ग्राहकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न देण्यासाठी या कायद्याचं आणि नियमांचं काटेकोर पालन करणं बंधनकारक आहे। तसंच नियम मोडणाऱ्यांना कायदेशीर कारवाईसह आर्थिक दंडापासून ते थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे। या कायद्यानुसार छोट्या मोठ्या कारवाया अन्न व औषध प्रशासनाकडून आतापर्यंत केल्या जात होत्या, पण तुकाराम मुंढे या विभागाचे आयुक्त झाले आणि कारवायांचा धडाका सुरू झाला। सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत तुकाराम मुंढेंनी दूध, पनीर भेसळीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची कारवाई केली। स्वच्छता नसणाऱ्या बड्या हॉटेल्सचे परवाने तात्काळ रद्द करण्यात आले आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये तर तेल कंपनीवरच छापा टाकला। यात तब्बल 3 कोटी रुपयांचा माल जप्त केला। खाद्यतेलाच्या नावाखाली इथं निकृष्ट दर्जाचा तेल साठा आढळून आला। गंभीर त्रुटींमुळे या तेल कंपनीचे परवाने निलंबित करण्याची कारवाई तुकाराम मुंढेंनी केली आहे। एकंदरीत गेल्या काही दिवसातल्या कारवायांबाबत बोलताना तुकाराम मुंढेंनी सरकार आणि विभागाचा हेतू समजून घेण्याचं आवाहन केलंय। त्याचवेळी व्यवसाय छोटा असो वा मोठा, अन्नाचा दर्जा आणि सुरक्षेच्या नियमांशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही दिलाय। तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। त्यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल 25 वेळा त्यांची बदली झाली आहे। हा एक वेगळाच विक्रम मुंढेंच्या नावावर आहे।
सध्याची त्यांची अन्न व औषध प्रशासनात झालेली ही 25वी बदली आहे. मे महिन्यात मुंडे यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आणि त्यांनी तेव्हापासून थेट कारवाई करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दणका दिलाय, ज्यामुळे अनेकांचे धाबे दणाणलेत. पण तुम्हाला त्यांच्या या कारवाईबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.